राज्यात नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर 2 तारखेला सायंकाळच्या सुमारास सर्वच ईव्हीएम मशीन जे आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भोकरदन येथील मंगल कार्यालयामध्ये जे नगर परिषदेचं मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। 3 स्तरामध्ये हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि मुख्यालयाचे पोलीस अशा 3 स्तरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो भोकरदन येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपला पहारा या ठिकाणी कायम ठेवलेला आहे। हे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी 24 तास पोलिसांप्रमाणेच पहारा देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर रात्री सुद्धा याच ठिकाणी ते आपला मुक्काम करून पहारा देत आहे। त्यांना काही शंका निर्माण झाली असल्याने ते या ठिकाणी पहारा देत असल्याचे चित्र आहे। आपल्यासोबत जे या ठिकाणी मुक्काम करतात, पहारा देतात ते पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी 24 तास पहारा देत आहेत? आमचे जे कार्यकर्ते होते, आता आमचा 2 तारखेला मतदान होतं आणि 3 तारखेला निकाल होता। मग अचानक कोर्टाचा आदेश आला की 3च्या ऐवजी 21 तारखेला निकाल आहे। आमच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे संभ्रम निर्माण झाला। तर मग ते आता कसं करायचं म्हणलं, आपण 24 तास तिकडे बंदोबस्त आपला राहणार म्हणलं। तर आम्ही आमची 24 तास इकडे तैनात आहोत। पोलीस कर्मचारी बी आहे बरं, आणि त्यांच्यासोबत आम्ही बी आहे। म्हणजे निवडणूक झाल्यानंतर 18 ते 19 दिवसांनी निकाल लागणार, त्यामुळे तुमच्या मनात काही शंका निर्माण झाली का? कार्यकर्त्यामध्ये होती। बरं. हा, सगळे कार्यकर्त्यामध्ये होती। ते म्हणे आता कसं व्हायचं, काय व्हायचं, आता इकडे तिकडे हे येत होतं। बरं. आपण आम्ही ठरवलं का आपण 21 दिवस आपण झोपू तिकडे, ते बी 24 तास। तर आम्ही सगळी 2-2ची टीम बनवली, बरं. सगळ्याची एक शिफ्टनुसार, आणि सगळे आता आम्ही 24 तास आमचा पायरा आहे। बरं, अजून काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत? कसं असतं तुमचं रोजचं शेड्यूल, कसं असतं काय सांगाल? आम्ही सकाळी 8 वाजता 2 जण येते, 2 वाजेपर्यंत थांबते। बरं. 2चे नंतर 2 वाजेनंतर 6 वाजेपर्यंत थांबते। बरं. आणि 6 वाजेला आले तर 11 वाजेपर्यंत थांबते। आणि नंतर जे येते ते सकाळी नाईटला ते सकाळी 8 वाजेपर्यंत थांबते। म्हणजे 3 सत्रामध्ये तुम्ही 2-2, 3-3 अशा स्वरूपात तुमचे पदाधिकारी थांबतायत। राईट, म्हणजे 24 तास तुमचा सुद्धा पहारा पोलिसांप्रमाणेच आहे। बरोबर। बरं, नेमकी काय शंका तुम्हाला आली होती की तुम्हाला या ठिकाणी थांबवलं? नाही, आम्हाला शंका नाही आली होती, आम्हाला विश्वास होता पोलिसावर की हे, कारण पण आमचे जे कार्यकर्ते आहे आणि आमचे जे लोकसंख्या भोकरदनची, हे सगळ्यामध्ये एक हे निर्माण झाला होता का ईव्हीएम मध्ये जे प्रकार होते त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी हे इथे आलो। का मग इथे आल्यानंतर त्यांना विश्वास आला का आता काहीतरी निर्णय येईन भोकरदन नगर परिषदेसाठी, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पहारा देताय? हो सर। तर नक्कीच आपण पाहतोय की निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सातत्यानं जो ईव्हीएम वरती आरोप होतो त्यामुळे या कार्यकर्त्यांना सुद्धा शंका निर्माण झालेली आहे। आणि पोलिसांप्रमाणेच हे कार्यकर्ते सुद्धा आता भोकरदन नगर परिषदेच्या मंगल कार्यालय, ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहेत, त्याच ठिकाणी हे कार्यकर्ते सुद्धा आता पोलिसांप्रमाणेच 24 तास 3 सत्रामध्ये पहारा देत असल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळते। आपण पाहतोय की भोकरदन येथे नगर अध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार आहेत, तर 69 जे उमेदवार आहेत ते नगरसेवक पदासाठी आहे। खरं तर भोकरदन मध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता वर्चस्व या ठिकाणी आहे आणि त्यामुळे यंदाची निवडणूक ही रंगतदार होणार असल्याने सर्वच नेत्यांनी आपल्या प्रतिष्ठापनाला लावलेल्या होत्या। खरं तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा हा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे या बालेकिल्ल्यात आता भोकरदन शहरातील नागरिक जे आहेत ते कुणाच्या बाजूने आपला कौल देणार आहे हे चित्र जे आहे ते 21 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।